महाभारत अध्याय 31 अगस्त्य. पांडवांनी ऋषी लोमसाच्या सल्ल्यानुसार हलके प्रवास सुरू केला. वाटेत त्यांना महान ऋषी अगस्त्याची कथा ऐकायला मिळाली. अगस्त्याने एकदा पूर्वजांच्या आत्म्यांना वेदना सहन करताना पाहिले, कारण त्यांना कुणीही विधी दिले नव्हते. त्यांना वाचवण्यासाठी त्याने लोममुद्राशी विवाह केला. ती राजकन्या होती, जिने ऐश्वर्य सोडून जंगलात साधी जीवनशैली स्वीकारली. लोममुद्रा सुखाची अपेक्षा ठेवत होती, पण अगस्त्याला त्याच्या तपश्चर्येपेक्षा धन अधिक महत्त्वाचे नव्हते. तरीही तिला खुश करण्यासाठी तो राजांकडून भीक मागायला गेला, पण त्यांना खजिना रिकामा किंवा करांनी भारलेला सापडला. त्यानंतर अगस्त्याला दुष्ट असुर इल्वाला सामना करावा लागला, जो त्याला जादूने मारायचा प्रयत्न करत होता. पण अगस्त्याच्या आध्यात्मिक शक्तीने तो धोका जिंकला आणि राक्षसावर विजय मिळवून मोठे वैभव मिळवले. अगस्त्याच्या ज्ञानाने आणि सामर्थ्याने देवांचीही मदत झाली. त्याने वाढत असलेल्या विंध्य पर्वताला थांबवले, ज्याने विश्वाचे संरक्षण केले. ही कथा शिकवते की खरी शक्ती म्हणजे तपश्चर्या आणि जीवनाच्या गरजांमधील संतुलन. अशी अजून महाभारत कथा ऐकण्यासाठी फॉलो करा मुकुंदा वाइब्स.